नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता इंद्राला समजवतच म्हणत असते की मम्मी, मला मान्य आहे की परिस्थिती सध्या हतबल आहे आणि ते आपल्याला तिच्या पुढे झुकवायला बघत आहे. परंतु मम्मी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कर्म ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्याला त्याला आपापल्या केलेल्या कर्माची फळं ही इथेच भोगावी लागणार. आणि सावनीचंही तसंच होणार. तिला कधी ना कधीतरी तिच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतील आणि त्यावेळेला तिला खूप त्रास होईल बघा. तेव्हा मग आता मुक्ताला इंद्र रडतच म्हणते की पण मुक्ता, मी कोणत्या कर्माची फलं भोगतेय? मी कोणाचं वाईट केलंय सांग ना. असं म्हणून इंद्रा रडतच असते. इंद्रा पुढे म्हणते की मीने कधी कोणाचं वाईट बघितलं नाही गं मुक्ता. कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाही. मग माझ्याच कुटुंबामध्ये असं वाईट सगळं का घडतंय? माझ्या पोरांच्या आयुष्यात असं सगळं का चाललंय? मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय. बघ ना, मीने कधी कोणाबद्दल काहीच वाईट चिंतलं नव्हतं. परंतु ते माझ्याबद्दल असं का घडतंय? बघ ना, कसं घडत चाललंय. सावनी जे म्हणते ते अगदी खरं खरं होतं. माझी स्वाती, कार्तिक बघ ना कसा नालायक माणूस निघाला. म्हणूनच तिचा नवरा नालायक निघाला म्हणून ती रडत असते बिचारी. अशी आपल्या सगळ्यांमध्ये सुखाने वावरते गं, परंतु एकटीच खोलीमध्ये जाऊन बिचारी रडत असते. ना माझ्या पोरीला लग्न झाल्याचा आनंद आहे, ना लग्न मोडण्याचा आनंद आहे. ती ना घटस्फोटीत आहे, ना विवाहित आहे, ना कुमारिक आहे. अशी आयुष्य जगत आहे माझी पोर. गळ्यात मंगळसूत्र घालून भावाच्या घरात राहते माझी पोर. इतका त्रास सहन करते आणि तरीही कोणाला दाखवत नाही. आणि लकीचं तर तुला माहीतच आहे कसं झालं ते. लकीही त्याच त्रासामध्ये. माझ्या सागरानेही आयुष्यात खूप दुःख भोगले आहेत गं. सागराच्याही आयुष्यात खूप त्रास आला, परंतु तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याचं आयुष्य मार्गाला लागलं. आणि म्हणूनच मला खरंच खूप बरं वाटलं. पण माझी कोमल कोमल कुठेतरी काहीतरी चांगली होणार, तेवढ्यातच तिच्या आयुष्यात असं काहीतरी वाईट घडलं. कोमलच्या आयुष्याचं खूप वाईट झालं. आता मी काय करू खरंच मला कळत नाही. माझ्या मुलांच्या आयुष्यात असे दुःख का येतात मला हेच कळत नाही. देव परमेश्वर माझी कसली परीक्षा घेतोय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, हे बघा, जे गोष्टी चांगल्या असतात ना, ज्या व्यक्ती चांगल्या असतात ना, परमेश्वर त्याचीच परीक्षा घेत असतो आणि ती परीक्षा खरंच खूप मोठी असते. परंतु त्या परिस्थितीतून आपण जेव्हा बाहेर पडतो आणि पास होतो, तेव्हा त्यातून मिळणारं जे काही फळ असतं ते खूप खूप मोठं असतं आणि खूप चांगलं असतं. आणि त्यातूनच आपण आयुष्यात खूप काही शिकून जातो. मम्मी, माझ्यावर विश्वास ठेवा, काही चुकीचं घडणार नाही आहे. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की नाही गं बाय, खरंच माझा आता धीर सुटत चालला आहे. मी काय करू ना माझं मलाच कळत नाही आहे. मी कुठल्या देवाला हात जोडू? मी काय करू की हातावर जलता निखाऱ्या घेऊन कुठल्या देवाकडे जाऊ आणि माझ्या पोरांच्या आयुष्याच्या सुखाची भीक मागू? तेव्हा मग आता स्वाती येते आणि स्वाती पाण्याचा ग्लास मुक्ताकडे देते. आता मुक्ता म्हणते की मम्मी, तुम्ही आधी शांत बघू. प्लीज हे रडणं थांबवा. प्लीज, या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय. तुम्ही प्लीज रडू नका. असं म्हणून आता इंद्राला ती पाणी पाजते आणि म्हणते की मम्मी, आता आपण या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. मला कळतं आहे की तुम्ही कोमलची आई आहात. तुम्हाला तिची काळजी वाटणं साहजिक आहे. परंतु एकवीर आई ती तर जगाचीच आई आहे. तिला सगळ्यांची काळजी असणार आहे, हो की नाही? तिची लेकरं आहोत आपण सगळे. मग तिची काळजी ही मोठी असणार आहे की नाही? म्हणून मी सांगते की तुम्ही शांत व्हा. अजिबात कोणत्याही प्रकारचा विचार करू नका. म्हणूनच आता चला, आपण सगळेजण या सगळ्यामधून बाहेर पडायचे. आणि मी काय म्हणते, मम्मी तुम्ही एक काम करा, एकवीर आईसमोर हात जोडा आणि म्हणा, बाई, माझ्या कुटुंबावर फक्त लक्ष ठेव. बाकी काही बोलू नका. ती सगळं काही व्यवस्थित करेल. आणि हो, ती सगळं नीट करेल. तुम्ही काळजी करू नका. बरं, आता सगळ्यांनीच हे सगळं थांबवा. रडणं थांबवा. मम्मी, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. सागर, मम्मींना घेऊन जा. आणि मी आणि स्वातीताई जरा जेवणाचं बघतो. सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या आणि आराम करा. आता कोणत्याही प्रकारचा चुकीचा विचार मनात आणू नका. असं म्हणून आता सागर हा मम्मीला घेऊन चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आदित्य हा त्याच्या हॉटेल रूममध्ये आलेला असतो. आणि रूममध्ये आल्यानंतर त्याचा मूड खरंच खूप खराब असतो. तो आजूबाजूला रूममध्ये बघत असतो, परंतु त्याची माणसं नसल्याचा त्रास त्याला खूप होत असतो. आदित्य हा इकडे तिकडे बघतो आणि सावनी ही स्वतःची बॅग घेते, दरवाजा बंद करते आणि आतमध्ये येते. त्याच वेळेला आदित्य म्हणतो की मम्मा, हे आपण कुठे आलेलो आहोत आणि आपण इथे का राहणार आहोत, मला सांग ना. त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की हे बघ आधी, आता आपल्याला इथेच राहायचं आहे काही दिवस. परंतु आधी म्हणत असतो की मम्मा, मला इथे नाही आवडत आहे, इथे का आलं आहे आपण? सावनी मुद्दामच त्याला भडकवत म्हणते की तुझ्या पप्पाचीच तशी इच्छा आहे की आपण त्यांच्यासोबत राहायचं नाही. मग काय, आपल्याला इथेच राहावं लागणार आहे. तेव्हा मग आदित्य म्हणतो की नाही मम्मा,
मला असं अजिबात वाटलं नाही की पप्पाला असं मला घराबाहेर काढायचं असेल. पप्पाचा माझ्यावर खरंच खूप मोठा जीव आहे आणि जेव्हा मी निघत होतो, तेव्हा त्याच्या नजरेत जो काही त्रास होता ना, माझ्याबद्दलचं जे काही प्रेम आहे ना, ते त्याच्या नजरेतून मला स्पष्ट दिसतं. म्हणूनच मला माहिती आहे की पप्पांना मी घरात नको असं कधी होणारच नाही. सांग ना, काय झालं होतं? काय घडलं होतं असं, की आपल्याला घराबाहेर काढलं गेलं? तू काही केलंयस का? म्हणून त्यांनी आपल्याबरोबर असे वागले. तेव्हा सावनी म्हणते की "बस कर आधी. तुला मी जे काही सांगितलं ते ऐक आणि पुढचे प्रश्न मला अजिबात विचारू नकोस. हे जे काही घडलंय ना, त्या बाबतीत कोण जबाबदार आहे, काय आहे, हे सगळं तुला नंतर मी सांगेन. परंतु आता, आता या गोष्टीमध्ये तू खुपसायचं नाहीस. आताच्या आता आपल्याला इथे राहायचं हे मी तुला सांगणार आहे आणि पुन्हा एकदा त्या लोकांचा विषय तुला काढायचा नाही. काही झालं तरीही ते लोकं आपल्याला घरात ठेवून घेणार नाहीत. आपण काही दिवसांचे पाहुणे होतो, कायमचे थोडीच होतो. त्यामुळे आपल्याला त्यांनी घराबाहेर काढलं, इतकी गोष्ट तू लक्षात ठेव. बाकी कोणताही विचार मनामध्ये तू आणू नकोस." त्याच वेळेला आधी म्हणतो की "नाही मम्मा, मला हे काहीतरी चुकीचं वाटतंय. असं पप्पा करूच शकत नाही." तेव्हा मग सावनी त्याच्यावर खूप भडकलेली असते आणि म्हणते की "हे बघ आधी, आता तू कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही आहेस. बस झालं. आता नाही या सगळ्यात पडायचंस तू." तेव्हा आदित्य वैतागतो आणि म्हणतो की "मम्मा, मला खरंच या सगळ्याचा खूप कंटाळा आला आहे आता. असं सगळं बाहेर निघून येणं आणि दुसरीकडे येऊन राहणं. अगं माझे सगळे तिकडे टॉयज आहेत. माझं स्कूलचं टाईम टेबल तिकडे टेबलवर लावलेलं आहे आणि मग मी कसे स्कूलमध्ये बुक्स घेऊन जाणार आहे? काय करणार आहे मी?" असं म्हणून तो आता डोक्याला हात लावूनच तिथे बेडवर रडत बसलेला असतो आणि सावनी मनातच म्हणत असते की "नाही, काही केलं तरीही या आदित्यच्या मनामध्ये माझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार केला पाहिजे. नाहीतर हा पण उद्या माझा जो काही हुकुमाचा एका आहे तो निघून जाईल आणि हा एका मला व्यवस्थित वापरला पाहिजे." असं म्हणून आता सावनी ही स्वतःला म्हणते की "सावनी, तू आता शांत हो. सध्या स्वतःला शांत करण्याची खूप जास्त गरज आहे. त्याशिवाय आपलं जे काही हेतू आहे तो काही साध्य होणार नाही." असा सावनी विचार करत असते. त्यानंतर आता सावनी ही आधीजवळ येते आणि म्हणते की "आधी बाळा, शांत हो. हे बघ, मला कळतंय तुला जो काही त्रास होतोय तो. परंतु प्लीज शांत हो. मी तुझी मम्मा आहे ना, आहे ना इकडे." असं म्हणून ती त्याला शांत करायला सांगते आणि मग ती त्याला जवळ घेऊन शांत करते. परंतु इथे तिच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा रूममध्ये बसलेला असतो आणि मुक्ता त्याचं डोकं दाबून देत असते. तेव्हा सागर म्हणतो की "मुक्ता, बस करा. राहू देत आता. बसा तुम्ही इकडे. तुम्हीही दिवसभर थकल्या असाल, तुम्हालाही त्रास होत असेल." तेव्हा मुक्ता म्हणते की "सागर, परंतु तुमचं डोकं दुखायचं थांबलंय का?" सागर म्हणतो की "ते कसं थांबणार आहे डोकं दुखणं? तुम्हाला माहिती आहे ना मुक्ता, आधी गेल्यापासून मला खरंच खूप कसं तरी होतंय, त्रास होतो या सगळ्याचा. आणि कोमलच्या बाबतीत असं घडलंय, त्याने तर आणखीनच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. हे कसं सुधारणार आहे, काय होणार आहे मला खरंच कळत नाही आहे." तेव्हा मुक्ता म्हणते की "सागर, हो मला कळतंय तुमच्या मनाची अवस्था." तेव्हा सागर म्हणतो की "मुक्ता, मला ना आधी जाताना चेहऱ्यासमोरून दिसतोय, खरंच त्याच्या चेहऱ्यावर जे काही प्रश्न होते ना, ते मला खूप त्रास देत आहेत. आता कित्येक वर्षानंतर मला असं वाटतंय की पुन्हा मी त्याच जागेवर येऊन उभा आहे, जिथे आदित्य आणि सई हा तिचा पप्पांपासून वेगळे राहणार. सईला तर आपण कशाप्रकारे मिळवलं, परंतु आदित्य आदित्य हा तिथे सावनीबरोबर गेला आणि सावनी माझ्या डोळ्यासमोरून माझ्या आधीला घेऊन गेली. याचा मला खरंच खूप त्रास होतोय. काय करायचं ना काही सुचत नाही आहे." तेव्हा मुक्ता म्हणते की "हे बघा सागर, सुरुवातीला तर तुम्ही स्वतःला असं गिल्ट देणं कमी करा बघू. तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही आहे." सागर म्हणतो की "नाही, मला असं वाटतंय की मी बाप म्हणून कुठेतरी कमी पडलोय. म्हणून माझ्या बाबतीत हे सगळं होतंय आणि माझी मुलं माझ्यापासून लांब जात आहेत." तेव्हा मुक्ता म्हणते की "नाही सागर, तुम्ही अजिबात असा विचार करू नका. तुम्ही कुठल्याही प्रकारचं गिल्ट मनात ठेवू नका. तुम्ही जे काही मुलांसाठी करता, तुमचं मुलांवर खूप प्रेम आहे हे त्यांनाही माहीत आहे आणि आम्हा सगळ्यांनाही. आणि तुम्ही त्यांच्यावर किती जीव लावता हेही त्यांना जाणीव आहे. तुमच्या प्रेमाची आणि तुम्ही केलेल्याची जाण मुलांना आहे." तेव्हा मग सागर म्हणतो की "नाही मुक्ता, परंतु ती सावनी सावनी आता माझ्या आधीला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जाईल. परंतु ती आपल्या सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोरून आधीला घेऊन जाईल, याचा मला खूप त्रास होत आहे. आदित्य कधी आपल्याकडे येणार आहे की नाही याचीही भीती वाटते आत्ता मला." तेव्हा मग मुक्ता म्हणते की "हे बघा सागर, अजिबात विचार करू नका. आपल्याला आधीकडे जायचं आहे आणि आधी आपल्याकडे येणार हे नक्की. आणि मला कळतं आहे की सध्या त्याला आपलं प्रेम समजलं आहे. तो सगळ्यांसमोर वाढला आहे आणि त्यांना सगळ्यांची काळजी कळते. मला एवढं तर कळतं आहे की आदित्यलाही आपली आठवण येतच असणार. जे काही घडतं आहे त्याचा त्यालाही त्रास तितकाच झाला असणार. म्हणूनच आता आपण त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. चला, सगळेजण उपाशी आहेत. मी सगळ्यांसाठी खिचडी केली आहे. थोडी थोडी सगळ्यांनी खाऊन घ्या आणि आराम करा."
चला असं म्हणून आता मुक्ताही तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता इथे आदित्य हा रूममध्ये एकटाच बसलेला असतो आणि तो आसवं बसलेला असतो. त्याला खरंच सागरची आणि बाकीच्या सगळ्यांची खूपच आठवण येत असते. त्याच वेळेला तिथे सावनी येते आणि सावनी म्हणते की आधी बेटा बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, तुझे फेवरेट काय आणलं आहे तर पिझ्झा. हे बघ किती छान आहे तो, बघ तरी. असं म्हणून ती त्याला प्लेट दाखवते आणि म्हणते की हे बघ त्याच्यामध्ये काय काय टॉपिंग्स आहेत, तुझे फेवरेट आहेत, कॅप्सिकम मशरूम वगैरे सगळं काही आहे, बघ ना किती छान आहेत हे टॉपिंग्स, खाऊन घे. असं ती त्याला म्हणत असते. त्याच वेळेला आधीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. आधीला ते सगळं खाण्याची काहीही इच्छा उरलेली नसते, परंतु सावनी म्हणते की घे आधी बेटा घे, खाऊन घे. तेव्हा मग आता तो खायला तयार नसतो. तो म्हणतो की मम्मा मला काहीच नको आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की बेटा असं कसं तुला काहीच नको, तुला खाल्लं तर गेलं पाहिजे ना, काही करून असं करू नकोस. तुला काय वाटतंय की तू इथे खात नाही आहेस म्हणजे तिकडे कोणी उपाशी असेल का, तिकडे सगळेजण मस्तपैकी जेवत असतील, तू नको काळजी करूस, आधी बेटा खाऊन घे. असं म्हणून आता आदित्य हा सावनीच्या मिठीमध्ये येतो आणि रडत असतो. तो म्हणतो की नाही मम्मा नाही, असं मला वाटत नाही, सगळेजण माझी खूप आठवण काढत असतील. मम्मा मला खरंच सगळ्यांची खूप आठवण येत आहे. मला पप्पा, मुग्धा आंटी, सई, आजी, आतू, लकी काका सगळेजण पाहिजेत, मला सगळ्यांसोबत राहायचं आहे, मला त्या सगळ्यांची खूप आठवण येत आहे मम्मा. असं म्हणून तो रडत असतो. त्याच वेळेला मात्र सावनी म्हणते की नाही आधी बेटा काही झालं तरी आपल्याला आता तिथे जाता येणार नाही, लक्षात ठेव. आणि तूच हा मार्ग चूज केलास ना, तुला मी विचारलं होतं की तुला कुणासोबत जायचं आहे, तेव्हा तू मला चूज केलंस बरोबर की नाही. मग आता तुला तेच करावं लागणार आहे. तुला तुझ्या मम्माजवळ राहायचं की पप्पाजवळ हे तुला ठरवलंस तू. आता तुला जर मला सोडून जायचं असेल तर तूही जाऊ शकतोस. असं म्हणून आता सावनी रडत असते मुद्दामच आणि आदित्य गप्प असतो. तेव्हा लकी येतो. आता मुक्ता विचारते की लकी मम्मी काय करतायत रे. तेव्हा मग लकी म्हणतो की मम्मीला मी बोलवायला गेलो होतो परंतु मम्मी काही यायला तयार नाही आहे. मुक्ता आता सागरला म्हणत असते की सागर मम्मीचं डोकं दुखतंय परंतु त्यांच्यासाठी मी गोळ्या मागवल्यात, पण त्यांच्याने खाल्लं नाही तर मग काय, पोटात थोडंसं त्यांच्या जावंच लागेल, त्याशिवाय त्यांना बरं कसं वाटेल. नाही नाही त्यांनी खाल्लंच पाहिजे. असं म्हणून मुक्ता आता सागरला म्हणते की सागर तुम्ही प्लीज मम्मीला खायला सांगा, नाहीतर त्यांना बरं नाही वाटणार. सगळ्यांनी थोडं थोडं प्लीज खाऊन घ्या. तेवढ्यातच आता इंद्रा येते आणि स्वाती तिला घेऊन येते आणि मम्मी म्हणते की काय करताय गं. तेव्हा तर ती म्हणते की नको नको मम्मी तुम्ही इथे प्लीज बसा आणि जरा खाऊन घ्या. तेव्हा इंद्रा म्हणते की नको गं मुक्ताबाई, माझ्या तोंडाला खरंच चव नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी असं बोलायचं नाही, चला सगळ्यांनी 2-2 घास खाऊन घ्यायचे आहेत. आणि मग मुक्ता त्या खिचडीवरून तुपाची धार टाकते आणि म्हणते की मम्मी चला गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हो मुक्ता खरंच तू बरोबर बोलतेस, खरंच तू खूप धीराची आहेस गं, सगळ्यांसाठी उभी आहेस तू. नाहीतर या घरामध्ये जी काही सध्या सिच्युएशन चालू आहे त्यामध्ये कोणीतरी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या मागे तू खंबीरपणे उभी आहेस. खरंच तू जितकं करतेस ना तितकं कोणीच करू शकत नाही. खरंच तू या घरासाठी अगदी खंबीरपणे उभी आहेस. या सगळ्यात सगळेजण डगमगून गेलेत परंतु तू तू मात्र पहाडासारखी उभी आहेस. तेव्हा मुक्ता म्हणते की असं कोणाला तरी एकट्याला राहावं लागेलच, घरात जे काही घडतं आहे त्यावरून आपल्याला तरी थोडा शांत राहावं लागेलच, हो की नाही. परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे असं नाही समजायचं, आपण आपली कामं करत राहायचं आहे. आणि हो तुम्ही असा विचार करा की आधी या घरातून गेलाय ठीक आहे, परंतु सगळ्यांची आठवण तर त्याला येतच असेल ना. तेव्हा इंद्रा पुन्हा आता आधीचा विषय काढल्यावर रडू लागते. इंद्रा म्हणते की मुक्ता तू इथे मना जेवायला वाढलंस, पण माझ्या आधीला तिकडे कोण जेवायला देत असेल, तो काय खात असेल, बिचारा उपाशी झोपला असेल की काय करत असेल काहीच माहीत नाही. तेव्हा आता मुक्ता म्हणते की हे बघा मम्मी असं काही घडलेलं नसेल, अहो सावनी आई आहे त्याची आणि आई आपल्या लेकराला उपाशी कधीच ठेवू शकत नाही, ती त्याला नक्कीच काहीतरी खायला देईल. आणि तुम्ही आता असे बसलायत, तुम्हाला माहिती आहे आदित्य काहीतरी खात असेल आणि आपल्या सगळ्यांची आठवण काढत असेल. आणि आपल्या सगळ्यांची अशी आठवण काढत असताना जेव्हा तर आपण असं जेवलो नाहीत आणि त्याची आठवण काढत बसलो तर मग त्याला कसं वाटेल. तो पुढच्या वेळेला खाणारच नाही की माझ्या कुटुंबात जेवले नाही आहेत माझ्या विरहामध्ये, तर मग कसं चालेल मला सांगा ना. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी 2-2 घास खाऊन घ्या आणि कोणताही विचार करू नका. आधी हा आपल्याकडे परत येणार आहे आणि हे आपली लढाई आहे आणि आपल्याला हिमतीने लढावी लागणार आहे. त्यासाठी अंगात ताकद हवी आणि म्हणून आपण जेवायला हवं. असं मुक्ता सगळ्यांना सांगते आणि सगळेजण आता थोडं थोडं जेवायला सुरुवात करतात. त्यानंतर आता लकी येतो. लकी म्हणतो की वहिनी आपली कोमल येत नाही आहे, ती दरवाजा उघडत नाही आहे. मग मुक्ता म्हणते की लकी तू बस जेवायला, मी वाढते आणि तिला आतमध्ये प्लेट घेऊन जाते. असं म्हणून आता ती आतमध्ये जात असते
तर इथे कोमल तिच्या रूममध्ये रडत असते आणि तिला सावनीने म्हणालेली वाक्य आठवत असतात की या तुमच्या कोमलचं कधी भलं होणार नाही, तिचं लग्न आता तिच्याबरोबर कोणीच लग्न करू शकणार नाही. एक अभिषेक होता जो हिच्याशी लग्न करायला तयार होता, परंतु तोही तुम्ही हाकलून लावलात. आता हिच्याशी कोणीही लग्न करणार नाही. लक्षात ठेवा, तुमची कोमल ही कायम एकटीच राहणार आहे आणि एकटीच माझी जशी हालत झाली तशीच या कोमलची देखील होणार. असं म्हणून आता सावनीने तिला काही वाईट वाईट बोललेली असते ते सगळं आता इथे तिला आठवलेलं असतं आणि तिला त्रास होत असतो. म्हणून आता कोमल ही बिचारी रडतच रूममध्ये असते. तर मुक्ता आता दरवाजा वाजवते. कोमल ए राजा असा आवाज देते आणि लाईट लावते. तेव्हा मग कोमल आता झोपून राहण्याची ॲक्टिंग करत असते. मुक्ता म्हणते की हे बघ कोमल, मला माहीत आहे तू काहीही झोपलेली वगैरे नाही आहेस. मला माहिती आहे की तू जागी आहेस. अगं तुझ्या आयुष्यात इतके मोठे वादळं येत आहेत म्हटल्यावर तुला झोप तरी कशी लागणार आहे शांत. मला माहिती आहे तू जागी आहेस, त्याच्यामुळे तुला काही गाढ झोप लागलेली नाही. प्लीज मी जे काही बोलते ते जरा ऐकून घे. प्लीज उठ कोमल, मला माहिती आहे तुला त्रास होतो आहे, परंतु मी आली आहे ना, चल 2 घास खाऊन घे. असं म्हणून आता कोमल उठते आणि तिथून उशीवरून उठून मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते की नाही खरंच वहिनी मला भूक नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की कोमल असं कसं चालेल राजा, तिकडे बघ सगळेजण बाहेर जेवत आहेत आणि तुझ्या आठवणीमध्ये आहेत सगळ्यांना काळजी वाटते ना तुझी. मम्मीही तुझ्या आठवणीमध्ये जेवत नाहीत, परंतु असं कसं चालेल आपल्याला, मला सांग. या सगळ्यामधून आपल्याला बाहेर तर पडावंच लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्या मनानुसार झाल्या नाही, म्हणून आपण असं कसून जायला नाही पाहिजे. बघ तुझी अशी अवस्था आहे, तिकडे आदित्यची तशी अवस्था आहे आणि आपण तरी एकमेकांसाठी आहोत. तू रडलेस तर तुझे डोळे पुसायला मी आहे, तू मला आधार द्यायला आहेस, आपण एकमेकांसाठी आहोत. परंतु आधीचं काय गं, आधी तिकडे बिचारा एकटा आहे. तो कसल्या त्रासात असेल, काय विचार करत असेल याचा आपल्याला अंदाजही नाही आहे. तो बिचारा कुठल्या टेन्शनमध्ये असेल की त्याची फॅमिली परत त्याच्यापासून वेगळी झाली. कधी सगळेजण एकत्र येतात तर कधी सगळेजण पुन्हा विस्कळतात. याचा मनावर, त्याच्या किती बालमनावर परिणाम होत असेल याचा तू जरा विचार कर आणि मग ठरव की आपल्याला काय विचार करायचा आहे. हे बघ मला कळतं आहे तुझं लग्न मोडलं आहे, यामुळे तुला खूप त्रास झाला आहे आणि मनस्ताप झाला आहे, परंतु प्लीज नको या गोष्टीचा विचार करूस. बाहेर पड या सगळ्यातून आणि आता तू सध्या सगळ्यांचा विचार कर, स्वतःचा विचार कर. त्याच गोष्टीत राहिलीस तर तू स्वतःला यातून बाहेर काढू शकणार नाहीस. म्हणूनच बाहेर पड. आणि आधीचं बघ ना, बिचारा किती त्रासात आहे तो, त्याला त्याच्या कुटुंबाचं प्रेमही नाही मिळते, कुठल्या त्रासातून जात असेल. आता सावनी त्याला घेऊन गेली, पण त्याचे काय हाल होतील याचेही विचार आपल्याला करवत नाही. तुला माहिती आहे कोमल की आपल्याला जेव्हा काही टेन्शन येतं ना, आपल्यासमोर एखादं मोठं दुःख येतं, तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपलं जे काही दुःख आहे ना ते सगळ्यात मोठं आहे. आपली जी काही परिस्थिती आहे ती सगळ्यात वाईट आहे. आपलंच दुःख आपण जास्त कुरवाळत बसतो. परंतु आपण जेव्हा डोळे उघडून समोर बघू तेव्हा कळेल की बाकीच्यांचीही दुःख आहेत, बाकीच्यांनाही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, परंतु आपण फक्त स्वतःच्या टेन्शनकडे बघत असतो, बाकीच्यांकडे आपण बघतही नाही. जेव्हा आपण बाकीच्यांचे प्रॉब्लेम्स बघू तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला हा प्रॉब्लेम खूप छोटा आहे, परंतु बाहेर ज्यांचे काही प्रॉब्लेम चालू आहेत ना ते कोणत्या सिच्युएशनमधून, फेजेसमधून जात आहेत हे आपल्याला कळत नसतं. म्हणूनच आता एक गोष्ट तू आता लक्षात ठेव कोमल, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून तुला बाहेर पडायचं आहे म्हणजे पडायचं आहे, असं रडत बसायचं नाही आहे. हे बघ तर तू तिथेच रडत राहिलीस तर मग कसं चालेल. पुढे आपल्याला मूव ऑन करायचं आहे आणि मूव ऑन करण्यासाठी पुढच्या ज्या स्टेशनवर जाणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि आपल्याला मूव ऑन करून त्या स्टेशनला जाऊन पुढचं आयुष्य तारून न्यायचं आहे. त्याच्यामुळे काही झालं तरी या आयुष्यात आपल्याला असं रडत बसायचं नाही आहे. जर तू आता अशीच रडत राहिलीस तर मग पुढे कशी जाशील मला सांग, आणि तिथेच राहून फायदा नाही. तेव्हा थोड्या दिवसानंतर आपल्याला कळेल की आपण मूव ऑन व्हायला हवं होतं. आपली गाडी तर कधीच निघून गेली, म्हणून आत्ताच वेळ आहे की आत्ताच तू बाहेर पड. मी सगळेजण आहोत तुझ्याबरोबर, त्याच्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस. हे बघ चल, तू 2 घास खाऊन घेतेस का. तेव्हा मग आता ती म्हणते की वहिनी राहू दे इथेच. तेव्हा ती म्हणते की तू सगळ्यांसमोर खायला येतेस का, सगळे असे बाहेर बसलेस, परंतु तुझी मी प्लेट आणली तर खरं इथे. तेव्हा मग कोमल म्हणते की नको वहिनी, मी इथेच खाईन, हवं तर बाहेर नको, सगळ्यांना जेवू दे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे तू जेव इथे, आणि पण तू नक्की जेवशील ना. त्यावर कोमल काहीच बोलत नाही आणि मुक्ताला तिच्या या परिस्थितीचं खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण जेवून आपापल्या खोलीमध्ये आराम करत असतात. मुक्ता सगळं आवरते आणि तिच्या रूममध्ये येते.
त्याच वेळेला आता सागर हा गाढ झोपेमध्ये असतो आणि त्याला एक वाईट स्वप्न पडत असतं. त्या स्वप्नामध्ये तो आदित्यविषयी बोलत असतो आणि बडबडत असतो. त्याच वेळेला आता आधी आधी बेटा सांभाळ, नको जाऊ नको जाऊ असं म्हणून तो जोरात ओरडतो. त्याच वेळेला मुक्ता येते आणि म्हणते की सागर काय होतंय तुम्हाला, कसला त्रास होतोय. तेव्हा मग सागरला खूप त्रास होत असतो, तो अगदी घामाघूम झालेला असतो. मुक्ताला म्हणतो की मुक्ता मला खरंच खूप भीती वाटते, माझा आधी आधी कुठे जाईल काय करतो मला खरंच काही कळत नाहीये, त्याचं काही झालं नसेल ना, माझा आधी परत तर येईल ना, असे विचित्र आणि काही काही प्रश्न तो मुक्ताला विचारत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा आधी शांत व्हा, आपल्या आधीला काहीही झालेलं नाही आहे, हे घ्या तुम्ही पाणी प्या, असं म्हणून ती त्याला पाणी प्यायला देते. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता खरंच मला खूप टेन्शन आलं आहे, मी काय करू मला कळत नाही आहे, आधी माझ्याकडे नाही आहे, मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा सागर, असं करून कसं चालेल, तुम्ही जर असं इतक्या टेन्शनमध्ये राहिलास तर कसं चालणार. मी सांगते तुम्हाला आदित्यचं काही होणार नाही आहे, आपण आदित्यला आपल्या बाजूने आणायचे म्हणजे आणायचेच आहे, आदित्य पुन्हा आपल्यापाशी येणार आहे. असं म्हणून आता ती सागरला धीर देते आणि म्हणते की चला तुम्ही आता शांत झोपा बघू, प्लीज जास्त विचार करू नका आणि आदित्य तिकडे व्यवस्थित असणार आहे, आपण नक्की त्याला आपल्याकडे आणायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं हातपाय गाळू नका, चला आराम करा. असं म्हणून आता मुक्ता ही सागरला आराम करायला सांगते. परंतु सागरच्या डोक्यामध्ये सततचेच आधीचे विचार सुरू असतात. आता मुक्ताला सागरची ही अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटत असतं. मुक्ता म्हणते की सागर खूप डिस्टर्ब आहेत आणि जोपर्यंत आधी परत येणार नाही तोपर्यंत त्यांची सिच्युएशन काही व्यवस्थित होणार नाही. घरातल्यांचा आनंद पुन्हा परत आणायचा आहे, सगळ्यांना व्यवस्थित करायचं आहे, तर आदित्यला या घरी आणलंच पाहिजे. काही करून आधीला पुन्हा या घरी कोळींच्या घरी आलंच पाहिजे, काही करून मला त्याला इथे आणलंच पाहिजे, असा विचार आता इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि ती तिथे शांत बसलेली असते. त्यानंतर आता इथे आदित्य हा रूममध्ये झोपलेला असतो, परंतु सावनी ही जागी असते आणि सावनी मनातच म्हणत असते की हा कोळी कुटुंबाचा फोटो, आता कोमलच्या लग्नातला जो फोटो असतो तो तिने घेतलेला असतो आणि ती ब्लॅक मार्कर घेते आणि त्या मार्करने त्या फोटोवरती अगदी क्रॉस करून फुली मारून टाकते आणि म्हणते की हे कोळी कुटुंब यांचा आनंद मला हिरावून घ्यायचा आहे, काहीही झालं तरीही या कोळी कुटुंबाला मला सुखाने जगू द्यायचं नाही आहे. अशी आयुष्यात जशी प्रत्येकाची वाट लावली तशीच मी आयुष्यात या सगळ्यांची वाट लावणार आणि हे कोळी कुटुंब आता मी पुन्हा नव्याने कसं जाळणार आहे ना, तेच मला बघायचं आहे. असं म्हणून ती लायटरने तो फोटो जळवून टाकते. तर इथे मुक्ता मात्र सागरच्या टेन्शनमध्ये असते. सागरला यातून सगळं कसं बाहेर काढायचं आहे याचा विचार आता इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता ही कोमलच्या रूममध्ये येते आणि कोमल कोमल असा आवाज देत असते. तेव्हा कोमल गाढ झोपली आहे असं तिला वाटत असतं, परंतु मुक्ता पुन्हा तिच्या रूममध्ये पुढे येते आणि पुढे आल्यानंतर ती म्हणते की कोमल ए राजा उठ ना, असं म्हणून आता ती आवाज देते. तेवढ्यातच आता इथे कोमलला ती बाजूला वळून बघते तर कोमल मात्र काही हलत नसते, परंतु कोमलला ती जोरात जेव्हा बाजूला करते त्याच वेळेला कोमलच्या तोंडातून आता फेस आलेला असतो आणि ती बेशुद्ध पडलेली असते आणि कोमलला तसं पाहून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो की मुक्ता म्हणते कोमल ए राजा तुला काय झालं आहे, कसला त्रास होतोय, असं म्हणून ती आता घाबरते. तर इथे कोमलच्या हातामध्ये ती औषधाची बाटली बघते तर झोपेच्या गोळ्यांची अख्खीच्या अख्खी बाटली कोमलने खाल्लेली असते आणि मुक्ता खूप घाबरते. मुक्ता ओरडते मम्मी स्वातीताई लकी लवकर प्लीज लवकर या, कोमलच्या रूममध्ये या. तेव्हा सगळेजण येतात आणि कोमलची ती अवस्था पाहून सगळेजण घाबरतात. आता मुक्ता म्हणते की थांबा थांबा, मी डॉक्टरांना फोन लावते आणि तेवढ्यातच आता डॉक्टरशी बोलल्यावर मुक्ता सागरला कॉल लावते आणि म्हणते की सागर खूप मोठा प्रॉब्लेम झाला इकडे, प्लीज तुम्ही घरी या. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता काय झालेलं आहे मला जरा प्लीज सांगा. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही का घाबरला आहेत, शांतपणे बोला. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर इथे कोमलने झोपेच्या गोळ्यांची बाटली खाल्ली आहे, अख्खीच्या अख्खी बाटली तिने संपवली आणि तिच्या तोंडातून फेस आलाय, प्लीज काहीतरी करा ना सागर. तेव्हा आता सागर हा मुक्ताला बोलतो की मुक्ता हे बघा तुम्ही काळजी करू नका, काहीही झालेलं नाही आहे, आता तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही डॉक्टरला कॉल लावा, मी लगेचच तिथल्या तिथे पोहोचतो आहे, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून आता सागर हा मुक्ताला शांत व्हायला सांगत असतो आणि मुक्ता मात्र या सिच्युएशनमध्ये खूप घाबरलेली असते. आता नेमके या सगळ्या परिस्थितीमधून मुक्ता सगळ्यांना कशा प्रकारे बाहेर काढणार आणि आधीच्या बाबतीत नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.